नागपुरातली हल्ला हा सुनियोजित पॅटर्न दिसतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून संशय व्यक्त। गृहमंत्र्यांचं घर आणि आरएसएसचं मुख्यालय असलेल्या नागपुरात हिंदू खतरे में कसा नागपुरातील कट पूर्वनियोजित होता तर गृह खातं झोपा काढत होतं का? उद्धव ठाकरे यांचा थेट निशाणा। आंदोलनापेक्षा कबर उखडून टाकण्याची पंतप्रधान मोदींकडे मागणी करा। औरंगजेबचं थडगं उखडून विषय संपवून टाका। उद्धव ठाकरे यांच्याकडून भूमिका स्पष्ट। फडणवीसांनी हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली। औरंगजेब कुठे, फडणवीस कुठे? माफी मागा। शिंदेंकडून सपकाळांचा खरपूस समाचार। फडणवीसांची नाही तर त्यांच्या कारभाराची औरंगजेबाशी तुलना केली। ही व्यक्तिगत टीका नाही, माफी मागणार नाही। हर्षवर्धन सपकाळ वक्तव्यावर ठाम। नागपूर दंगली दरम्यान हल्ल्यामध्ये 40 पोलीस जखमी। पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांच्या पायाला फ्रॅक्चर तर पोलीस निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीनं वार।